मे महिन्याच्या सरतेशेवटी सर्वांना प्रतीक्षा असती ते म्हणजे मान्सूनची. मान्सून म्हणजेच अर्थातच पावसाची. यावर्षी मान्सून खरं तर सर्वात जास्त आधी आलेला आहे. म्हणजे एकंदरीतच मान्सून जो असतो तो सरासरी निर्धारित वेळ म्हणजे त्याची जून महिन्यामध्ये साधारण 10 जूनला हा मान्सून जो असतो तो महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो. मात्र 1962च्या नंतर म्हणजे 1962ला 29 मे रोजी मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता आणि आता त्यानंतर 2025 रोजी खरं तर 25 मेला मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. म्हणजे पहिल्यांदाच असा हा विक्रम होत आहे की मान्सून सर्वात आधी दाखल होतं असं पुणे वेधशाळेनं नमूद केलेलं आहे. आपण पाहू शकतो की जो मान्सून आहे तो पुणे शहर असेल, जिल्हा असेल, त्याचबरोबर ती राज्यातल्या विविध ठिकाणी जोरदार असा बरसतोय. मान्सून खूप अगोदर आल्यामुळे सध्या ज्या राज्यातल्या विविध भागांमध्ये खरं तर ओढे नाले असतील त्यांना मोठ्या प्रमाणात खरं तर जी धरणक्षेत्र आहे त्या धरणक्षेत्रामध्ये सुद्धा पाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे. त्याचबरोबर ती जर पुण्याला जे 4 धरणं आहेत ज्यांच्या माध्यमातून पुण्याला पाणी पुरवठा केलं जातं, या धरणाची पातळी सुद्धा आता काही अंशी वाढलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी काही ठिकाणी तर पूर आला आणि या पुराच्या माध्यमातून लोकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी घुसलं. त्याचबरोबर ती सकल भागावरती रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी जे आहेत ते खरं तर झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक नागरिकांना आपला बळी त्यामध्ये गेलेला आपण पाहिलेला आहे. खरं तर मान्सून खूप लवकर आल्यामुळं जे अनेक शेतकऱ्यांचे आहे ते शेतकऱ्यांचं सुद्धा जी उन्हाळी पिकं आहे त्या उन्हाळी पिकांचं सुद्धा नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. एकंदरीतच काय तर 1962 नंतर मान्सून सर्वात आधी सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन आदिल सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे.